हॅलो एव्हरीवन, मी मयुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो सुगड पूजन निमित्त आहे. मी सुगड पूजन कसे केले आणि आपण सुगड पूजा का नेमकी करतो हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्याचा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश होत असतो, ज्याला उत्तरायण असे पण म्हणतात. आणि महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी सुवासिनींद्वारे सुगड पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा विधी मानला जातो. सुगड हा शब्द सुघट या संस्कृत शब्दापासून आलेला आहे आणि ज्याचा अर्थ चांगल्या प्रकारे घडवलेला मातीचा घट. पण आजकाल आपण वेगवेगळ्या प्रकारचे घट वापरतो, जसे की धातूचे देखील वापरतो, मातीचे देखील वापरतो. आणि आपली संस्कृती ही कृषी प्रधान आहे आणि नवीन पीक हाती आल्यानंतर त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि ते पीक देणाऱ्या धरती मातेचे आभार मानण्यासाठी आपण सुगड पूजन करत असतो. पूजा मांडताना जे सुगड असतात त्यांना हळदी कुंकू वाहून आणि त्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे धान्य असतं ते आपण ठेवत असतो, जसं की हरभरे झाले, गव्हाच्या लोंब्या झाल्या, ऊस, गाजर, बोर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे धान्य असतात किंवा फळे असतात आपण त्यात ठेवत असतो आणि त्यांचं पूजन करत असतो. आणि आपण तसेच देवाची कृतज्ञता व्यक्त करून देवाचे आभार मानत असतो. आणि तसंच आपण जे हे नवीन वर्ष सुरू झालेलं असतं ते असंच भरभराटीचं, सुखाचं आणि आनंदाचं जावो यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करत असतो. आपली भारतीय संस्कृती जी आहे ती अतिशय सुंदर आहे, कारण की वर्षाची सुरुवात जशी होते तसे नवीन नवीन सण येत असतात आणि प्रत्येक वर्षी आपण फार उत्साहात ते साजरे करत असतो आणि प्रत्येक सण आपल्याला काहीतरी एक विशेष महत्त्व सांगून जातं, ज्याचं एक धार्मिक महत्त्व देखील असतं. आणि तसंच संक्रांतीचा सण सुद्धा एक भरभराट घेऊन येतो, एक उत्साह मनात घेऊन येतो. आणि तसेच जे
नवीन वर्षाची सुरुवात होते. अतिशय आनंदात होत असते. कारण संक्रांतीला जसं की आपल्याला माहिती आहे, आपण प्रत्येक जण तिळगुळ वाटतो, म्हणजेच तोंड गोड करून वर्षाची सुरुवात करतो आणि आपलं उर्वरित जे वर्ष आहे ते असंच आनंदाने जावं याची आपण प्रार्थना करत असतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही सगळ्यांनी व्लॉग शेवटपर्यंत बघितला यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.